नमस्कार, मी निमिष खांडेकर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो. परिचय प्रस्तुत चलनाची पाऊलवाट स्पॉन्सर्ड बाय खांडेकर मेडिकल्स या आपल्या दुसऱ्या एपिसोडमध्ये. आज आपल्याबरोबर ह्या विषयावर चर्चा करायला माझा मित्र कौस्तुभ मुजुमदार इथं उपस्थित आहे. कौस्तुभ आज सध्या इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला शिकतोय. कौस्तुभ, तुझं माझ्या एपिसोडमध्ये खूप खूप स्वागत. कौस्तुभ, मी डायरेक्टली आता विषयाला हात घालतो. जेव्हा आपण कुठल्याही विषयावर चर्चा करतो, मग तो ऐतिहासिक असू दे किंवा कुठल्याही क्षेत्रातला एक विषय असू दे, तेव्हा आपण त्याचा इतिहास जाणून घेणं महत्त्वाचं समजतो. मग साधारणतः मी इसवी सन पूर्व 500 ते 1000 वर्षापूर्वी जाईन. त्यावेळी साधारण चलनाची उत्पत्ती कशी झाली व ते चलन दैनंदिन व्यवहारात कशा प्रकारे वापरू लागले ह्यावर काय सांगशील? धन्यवाद निमिष, मला इथं बोलवल्याबद्दल. तर मी सर्वप्रथम सुरुवात अशी करीन की पैसा ही एक मानवनिर्मित संकल्पना आहे आणि याचा उगम आहे तो मानवाच्या सोयीसाठी झाला आहे. त्यामुळे आपण ज्या वेळेला पैशाच्या विकासाबद्दल किंवा प्रवासाबद्दल बोलतो त्यावेळेला हा जो विकास आहे तो मानवाशी संलग्न आहे. त्यामुळे आपण तिथपासून सुरुवात करूया. ज्या वेळेला मानवाला शेतीचा शोध लागलेला त्यावेळेला मानवाच्या जीवनाला स्थैर्य प्राप्त झालं. त्यानंतर त्याची देवाणघेवाण वाढली. मग यामध्ये आता त्या काळी वेगवेगळी माध्यमं वापरली गेली. म्हणजे आता चीनमध्ये तांदूळ वापरला गेला, मंगोलियामध्ये चहा वापरला गेला, अमेरिकेत तंबाखू वापरली गेली. पण जसजसं हे देवाणघेवाणीचं प्रमाण वाढलं तसतसं ह्याच्यातला फोलपणा लोकांच्या लक्षात आला. म्हणजे आता ही जी सो कॉल्ड बार्टर सिस्टीम अस्तित्वात होती त्यावेळेला एखाद्याला धान्य म्हणून समजा आपण वापरले की माध्यम किंवा चलन म्हणून, तर एखाद्याला धान्य नकोय तर मग तो काय करणार, किंवा हे धान्य जर खराब झालं, धान्य ही नाशवंत गोष्ट आहे, तर मग काय, हे अशा प्रकारचे डिसएडव्हान्टेज समोर यायला लागले. बरोबर. तर आपण आता बघितलं की चलनाची उत्पत्ती कशी झाली व ते दैनंदिन व्यवहारात कशा प्रकारे वापरले जाऊ लागले. आता आपण बघतो की आपण जे काय आता करन्सी वापरतो किंवा जे काही चलन वापरतो ते कागदी स्वरूपातलं आहे. तर पुढचा प्रश्न मला हाच विचारायचा आहे तुला की हे कागदी स्वरूपाचं चलन कसं आलं व त्याची उत्पत्ती कशी झाली? तर बरोबर आहे, सध्या कागदी स्वरूपातला पैसा सगळ्यात जास्त वापरला जातो. तर ह्याचं कागदी पैशाचा जो शोध आहे तो चीनमध्ये लागला. साधारणतः इसवी सन 806 ते 821 या कालखंडात चीनमध्ये लागला. आता हे कसं झालं, तर जसं मी मगाशी बोललो की रोमन साम्राज्याच्या शेवटच्या वेळी जशी स्थिती होती की नाण्यांची संख्या खूप वाढल्यामुळं त्याला काही किंमत राहिली नाही, तसंच इकडं आशियामध्ये पण होतं. म्हणजे ह्याचा अनेक एक्झाम्पल मी देतो तुम्हाला की समजा आपल्याला 2 किलो मीठ जर खरेदी करायचे तर चीनमधल्या त्या गृहिणीला 3 किलो लोखंडाची नाणी घेऊन जायला लागत असे. हे खूप अव्यवहार्य गोष्ट आहे. त्यामुळं याच्या कमतरतेमुळे पहिल्यांदा कागदाचा चलन म्हणून वापर सुरू झाला. आता ह्यामध्ये पण ज्या नोटा अस्तित्वात आल्या त्यावेळेला त्यांचे साईज कसे होते बघा, म्हणजे 1.5 फूट बाय 2 फूट अशा आकाराची नोट त्यावेळेला अस्तित्वात होती. आता हे पहिल्यांदा प्रत्येक व्यापाऱ्यांनी त्यांच्या नोटा छापल्या. मग कालांतराने ह्याच्यात सुधारणा होत गेल्या. ते जे नोटा छापण्याचे अधिकार आहेत, मग त्या कोण छापणार आणि किती छापणार हे आता त्या देशाच्या मध्यवर्ती शासन व्यवस्थेकडे आलं. आता हे जरी चीनमध्ये आपण म्हणलं की साधारणतः 9व्या शतकात सुरू झालं, तरी पण युरोपमध्ये ही संकल्पनेचा विकास व्हायला 13व 14वं शतक उजाडायला लागलं. आता यासाठी 2 महत्वाच्या घटना आहेत. त्यातली पहिली म्हणजे अमेरिकन स्वातंत्र्य युद्ध आणि दुसरी म्हणजे फ्रेंच राज्यक्रांती. आता ह्याचं कसं झालं हे मी सांगतो. अमेरिकन स्वातंत्र्य युद्ध आहे. युद्ध म्हणजे काय, खर्च आला. कुठल्याही युद्धासाठी पैसा लागतो आणि खर्च लागतो. आता मी मगाशी जसं सांगितलं की युरोपीय देशांमधली चलनं अमेरिकेत त्या काळी प्रचलित होती. मग आता ह्यांना जर पैसा निर्माण करायचा असेल तर ह्यांनी स्वतःचं नवीन वेगळं चलन सुरू केलं अमेरिकेत. मग ह्यासाठी त्यांनी कागदी नोटांचा वापर सुरू केला आणि ह्याच्यातून अमेरिकेतला जे दैनंदिन व्यवहार आहे ह्याच्यामध्ये कागदी नोटांचा वापर वाढला आणि इथं पहिल्यांदा सुरू झालं. तसंच गोष्ट फ्रेंच राज्यक्रांतीची. फ्रेंच राज्यक्रांती आपल्याला माहिती आहे, ती म्हणजे लोकांमध्ये खूप असंतोष होता जे अन्यायकारक कर आहेत त्यामुळं मेनली फ्रेंच राज्यक्रांती झाली. आता यानंतर ज्या वेळेला हंगामी राज्य सरकार आलं सत्तेवरती त्यावेळेला आता त्यांना राज्यकारभार चालवायचा होता. तर मग राज्यकारभार चालवण्यासाठी त्यांना पण पैसा हवा. मग आता सगळ्यात जो म्हणजे सोपा मार्ग असतो शासनासाठी पैसा गोळा करण्याचा तो म्हणजे कर. ती गोष्ट काही हे हंगामी सरकार करू शकत नव्हतं, कारण या कारणासाठीच राज्यक्रांती झालेली. मग ह्यांनी तिथं एक नवीन उपाय काढला, तो म्हणजे नवीन चलन सुरुवात केलं कागदी नोटांच्या स्वरूपातलं.
आणि अशा प्रकारे फ्रेंच राज्यक्रांतीद्वारे युरोपात पहिल्यांदा कागदी चलनाचा वापर झाला आणि इथून पुढे त्याचा पूर्ण युरोप खंडात प्रसार होत गेला. बरोबर. आता ह्या संभाषणातून तुम्हाला दोन गोष्टी नक्कीच कळाल्या असतील की बाबा एकतर सोन्याचं महत्त्व हे जगभर स्वीकारलं गेलं आणि दुसरं म्हणजे की कागदी पैशांचा किंवा कागदी चलनाचा उगम हा चीनमधून झाला. मला त्यालाच अनुसरून तुला पुढचा प्रश्न हा विचारायचा आहे की आता आपण बघतोय की प्रत्येक देशात हे कागदी चलनाचं मूल्य व प्रकार वेगवेगळे आहेत. मग ते वेगवेगळे का आहेत आणि एका देशानं छापलेलं कागदी चलन हे दुसऱ्या देशानं का स्वीकारावं आणि हीच परिस्थिती कुठं इतिहासात कुठं आढळती का? तर हो, आता हे जे तुम्ही प्रश्न विचारला तो अतिशय योग्य आहे. आत्ताच्या काळात पण हा प्रश्न आहे की कागदी नोटा ज्या आहेत त्या म्हणजे मूल्य त्याचं वेगळं आहे आणि प्रत्येक देशानं किती नोटा छापाव्या. तर यासाठी त्या काळी गोल्ड स्टँडर्ड नावाची सिस्टीम अस्तित्वात होती. गोल्ड स्टँडर्डनुसार की हे ठरवलं जायचं की प्रत्येक देशानं किती नोटा छापाव्यात. आता यासाठी काय व्हायचं की त्या देशाकडे जेवढं सोनं आहे उपलब्ध तेवढं त्या प्रमाणात तो देश नोटा छापू शकायचा. म्हणजे आता दोन देश घेतले आपण समजा, इंग्लंड आणि फ्रान्स. इंग्लंडकडे समजा 10 किलोग्रॅम सोनं आहे आणि फ्रान्सकडे समजा 20 किलोग्रॅम सोनं आहे. तर फ्रान्सकडे 20 जास्त सोनं असल्यामुळं त्यांनी जास्त नोटा छापल्या तर चालतील आणि त्या तुलनेत इंग्लंडकडे कमी असल्यामुळे इंग्लंडनं कमी नोटा छापाव्यात असं गोल्ड स्टँडर्ड सांगतं. आता ही जी कन्सेप्ट सुरू झाली, ब्रिटननं ऍक्सेप्ट केली आणि बाकीच्या देशांनी पण ऍक्सेप्ट केली. यावेळेला या देशांमधलं जे परस्पर वातावरण होतं ते बऱ्यापैकी मदतीचं किंवा सौदार्याचं होतं. पण ज्या वेळेला पहिलं महायुद्ध सुरू झालं म्हणजे साधारणतः 1914च्या वेळेला, त्यावेळेला मात्र ही परिस्थिती पालटली. एकमेकांबद्दल वाटणारा जो विश्वास आहे तो या देशांमधला कमी झाला आणि जसे हे देश आधी सांभाळून घेत होते लोकांना तसतसं ते म्हणजे ही परिस्थिती पालटली नंतर. आणि एकतर युद्धामध्ये खर्च जास्त झाला त्यामुळे या सगळ्या देशांमधली महागाई वाढली आणि गोल्ड स्टँडर्ड काय सांगायचं की माझं एक म्हणजे आपल्या देशाचं एक चलन आहे, हे दुसऱ्या देशात आहे समजा बँकेत, तर या चलनाच्या मोबदल्यात तो देश सोनं परत मागू शकायचा गोल्ड स्टँडर्डनुसार. मग आता काय झालं की युद्ध झाल्यानंतर जे चलनावरचा विश्वास आहे तो कमी झाला लोकांचा आणि त्यामुळे लोक परत सगळे सोन्या मिळवण्याच्या मागे लागले. त्यामुळं काय झालं की महागाई वाढली, त्या चलनाची व्हॅल्यू घसरली आणि अशा प्रकारे गोल्ड स्टँडर्ड मधून एक एक देश जो आहे तो म्हणजे बाहेर पडायला लागला, म्हणजे मान्य नाही असं डिक्लेअर केलं प्रत्येक देशानं. आता ह्यामध्ये मग अमेरिका पण आहे ऍक्च्युली सहभागी, याविषयी मी पुढे सांगेन. पण आता नंतर जसजशी वर्ष पुढे सरकत गेली, महायुद्ध संपलं, ह्याच्यानंतर परत एकदा गोल्ड स्टँडर्ड स्वीकारायचा प्रयत्न केला गेला. पण ही जी परिस्थिती आहे ती खूप बदललेली होती पहिल्या महायुद्धानंतर. आता अजून एक मुद्दा आहे इथं महत्वाचा, म्हणजे गोल्ड स्टँडर्डनं जे एक्सचेंज रेट होते वेगवेगळ्या करन्सी मधले हे ऑटोमॅटिकली फिक्स केलते. म्हणजे आता एक्झाम्पल सांगतो इथं की एक ब्रिटिशांचं चलन हे पाऊंड आहे. आता एक ब्रिटिश पाऊंड म्हणजे साधारणतः 113 ग्रेन सोनं हे प्रमाण होतं आणि एक US डॉलर म्हणजे साधारणतः 23.22 ग्रेन सोनं असं प्रमाण होतं. ज्या वेळेला आपण हे भागाकार करतो 113 भागिले 23.22 त्यावेळेला याचं उत्तर आहे ते 4.86 येतं. म्हणजे अशा तऱ्हेनं एक ब्रिटिश पाऊंड म्हणजे 4.86 US डॉलर हे जो एक्सचेंज रेट आहे म्हणजे विनिमय दर आपण म्हणतो दोन चलनांमधला, हा गोल्ड स्टँडर्डनं ऑटोमॅटिकली फिक्स झालेला होता. पण आता ही परिस्थिती पालटलेली होती. ज्या वेळेला पहिलं महायुद्ध संपलं त्यावेळेला जेवढा ब्रिटिश पाऊंड शक्तिशाली होता तेवढा तो राहिला नाही, US डॉलर जास्त शक्तिशाली झाला आणि या पूर्वीच्या म्हणजे पद्धतीनुसारच परत एकदा गोल्ड स्टँडर्डचा स्वीकार केला गेला. पण त्यामुळे म्हणजे जे इम्प्लिमेंटेशन होतं गोल्ड स्टँडर्डचं त्यामध्ये खूप अडथळे निर्माण झाले आणि ओव्हरऑलच सगळ्या जगांमध्ये गोल्ड स्टँडर्ड या पद्धतीविषयी साशंकता निर्माण झाली. तर पहिलं महायुद्ध संपलं, त्याच्यानंतर परत एकदा गोल्ड स्टँडर्डचा स्वीकार केला गेला. पण आता परिस्थिती बदललेली होती, ती म्हणजे ब्रिटिश पाऊंड जसं त्या काळी सगळ्यात महत्वाचं चलन होतं त्याची व्हॅल्यू आता कमी झाली आणि US डॉलरची प्राइस होती ती वाढलेली होती, व्हॅल्यू आहे त्याची ती. पण त्याच पद्धतीनं त्याचा स्वीकार केला गेल्यामुळं ओव्हरऑल जे इम्प्लिमेंटेशन आहे गोल्ड स्टँडर्डचं ते म्हणजे अवघड झालं खूप आणि ही गोल्ड स्टँडर्डची जी सिस्टीम आहे याच्यावरचा ओव्हरऑल लोकांवरचा विश्वास आहे तो कमी झाला. बरोबर. आता तू हे जेव्हा सगळं गोल्ड स्टँडर्ड बाबतीत सांगत होतास तेव्हा तू जागतिक मंदीचा कुठेतरी उल्लेख केलास
तर मी जर चुकत नसेल तर साधारण 1929 साली ही जागतिक महामंदी झाली. तर ही जागतिक महामंदी काय आहे आणि ह्याचे पडसाद कसे उमटले ह्या बाबतीत काय सांगशील? तर अतिशय सोप्या शब्दात मंदी म्हणजे जे अर्थचक्र आहे, आपण म्हणतो अर्थचक्र असा उल्लेख करतो आपण, हे फिरण्याचं थांबणं म्हणजे पैसा अर्थव्यवस्थेतला फिरणं थांबणं म्हणजे मंदी येणं. आता 1929 सालाबद्दल तुम्ही विचारलं तर ती मंदी का आली आणि त्याला जागतिक स्वरूप का प्राप्त झालं हे मी सांगतो. आता पहिलं महायुद्ध संपलेलं 1917 साली. त्यानंतर अमेरिका हा देश म्हणजे त्याचं चलन आहे ते खूप मोठं प्रगत होत गेलं किंवा स्ट्रॉंग होत गेलं, हे आपण बघितलं. आता कसं झालं बघा, अमेरिकेमध्ये तेजी आली कारण की तिथलं जे निर्यात आहे म्हणजे एक्सपोर्ट आहे युरोपीय देशांना ते वाढलं. त्यामुळे अमेरिकेच्या बाजारामध्ये तेजी आली. मग त्या काळी म्हणजे जी इतकी रेस्ट्रिक्शन आत्ताच्या काळात जशी बँकांवर असतात तशी नसायची. आता काय झालं अमेरिकेत त्या काळी की सर्वसामान्य लोकांनी बँकांमध्ये गुंतवणूक केली ती अमेरिकेत, आणि असं मार्केटमध्ये आता तेजी आली आहे अमेरिकेमध्ये. त्यामुळे काय केलं की बँकांनी तो जो पैसा आहे तो शेअर बाजारात गुंतवला. आता शेअर बाजार आपल्याला माहिती आहे की हे म्हणजे धोकादायक गोष्ट आहे. कधीतरी शेअर वर चालले तोपर्यंत ठीक आहे, कधीतरी फुटल्यावरती म्हणजे प्रॉब्लेम पण येऊ शकतो ज्यांनी गुंतवणूक केली आहे त्यांना. मग हे असंच झालं, बँकांमुळं सर्वसामान्य जनतेची जो पैसा आहे तो शेअर बाजारात गुंतवला गेला, आणि हा जो फुगा होता शेअर बाजाराचा तो एकदा फुटला की ह्याचा परिणाम डायरेक्ट सामान्य जनतेला भोगायला लागला. कारण की मग मी म्हटलं तसं सामान्य जनतेचा पैसा बँकेत गुंतवलेला गेलेला होता. आता ही गोल्ड स्टँडर्डची सिस्टीम परत एकदा अडॉप्ट केली गेलेली होती पहिल्या महायुद्धानंतर. त्यामुळे हे जे वेगवेगळे देश आहेत अमेरिका आणि बाकीचे युरोपीय खंडांमधले हे सुद्धा जोडले गेलेले होते. त्यामुळं एक म्हणजे अमेरिकेत मंदी आली, त्याचे पडसाद युरोपीय देशांमध्ये सुद्धा उमटले, म्हणजेच त्याला जागतिक स्वरूप प्राप्त झालं. ह्याचं एक मोठं कारण म्हणजे गोल्ड स्टँडर्ड. ह्याचे डायरेक्ट परिणाम युरोपमध्ये असे झाले ते म्हणजे तिथल्या देशांची जी चलनं होती त्यांचं खूप मोठ्या प्रमाणात अवमूल्यन झालं. जर्मनीचं त्या काळात जे चलन होतं ते साधारणतः 100 पटीनं त्याचं डिव्हॅल्युएशन झालं. त्यानंतर अमेरिकेतली परिस्थिती खूप म्हणजे विदारक बनली. एक 25% जनता पूर्ण अमेरिकेतली ही बेरोजगार होती. म्हणजे इतकी वाईट परिस्थिती होती की लोकांना त्यांच्या म्हणजे रेग्युलर कपडे सुद्धा विकायला लागले. इतकी घाण परिस्थिती अमेरिकेत उद्भवलेली होती. याचे परिणाम मी तुम्हाला म्हटलं तसा युरोपमध्ये झाला आणि अमेरिकेत पण पुढच्या ह्याच्यात सत्तापालट झाला. आता ही अशा प्रकारे मंदी म्हणजे ही एक अतिशय वाईट अवस्था आहे अर्थव्यवस्थेत आलेली, हे आपण बघितलं. आता ही घालवण्यासाठी काय आपण उपाययोजना करू शकतो ह्याच्याकडे मी थोडेफार सांगतो मुद्दे. आतापर्यंत गोल्ड स्टँडर्ड काय सांगायचं की जर तुमच्या चलनाची व्हॅल्यू कमी झाली आहे म्हणजे नोटांची किंमत कमी झाली आहे तर त्या नोटा छापण्याचं प्रमाण तुम्ही कमी करा असं गोल्ड स्टँडर्ड सांगायचं. पण आता मंदीमुळे काय झालेलं असतं की कोणाची, मी मगाशी म्हटलं तसं अर्थव्यवस्थेतला पैसा जो आहे तो प्रवाही राहत नाही, म्हणजे लोक खरेदी करायला बघत नाहीत, जास्त बचत करण्याकडे लोकांचा भर असतो. मग अशा वेळेला म्हणजे एक थोर अर्थशास्त्रज्ञ होऊन गेला केन्स नावाचा 20व्या शतकात, ह्यानं सांगितलं, यावरती भाष्य केलं ते म्हणजे अशा काही लोकांना उद्युक्त केलं गेलं पाहिजे की लोक खर्च करतील, आणि लोकांनी खर्च केला म्हणजे पैसा नव्यानं अर्थव्यवस्थेत आणला की अर्थव्यवस्थेचं जे थांबलेलं चाक आहे ते परत फिरायला मदत होईल. मग यासाठी केन्सनं काय सांगितलेलं की सरकारनं एक्स्ट्राचा मनी म्हणजे पैसा जो आहे तो उपलब्ध करून देण्यात यावा. म्हणजे या वेळेला सरकारनं जरी सरकारवरती जे कर्ज आहे ह्याचा विचार नाही केला तरी चालेल. म्हणजे आपल्याला माहिती आहे की फिस्कल डिफिसिट नावाची गोष्ट असते, वित्तीय तूट, ही प्रमाणाबाहेर वाढू द्यायची नसती. पण या काळामध्ये या गोष्टीचा विचार न करता खर्च करावा असं केन्सनं सांगितलं, आणि हे बरोबर आहे. हे आपल्याला पुढील काळात लक्षात आलं. अमेरिकेनं या काळी या गोष्टीचा स्वीकार केला नाही पहिल्यांदा, पण ज्या वेळेला जर्मनीमध्ये मी मगाशी म्हटलो तशी परिस्थिती हाताबाहेर गेलेली होती, आणि ज्या वेळेला हिटलरचा उदय झाला जर्मनीत त्यावेळेला हिटलरनं हे केन्सनं जे सांगितलेली तत्व होती तोच मार्ग अनुसरला की त्यानं परवा केली नाही की जर्मनीवरती किती कर्ज आहे. त्यानं नवीन नवीन उद्योग जर्मनीमध्ये आणले. मग नवीन उद्योग जर्मनीत आणल्यावरती लोकांना रोजगार मिळाला, त्यातून त्यांना पैसा परत मिळायला लागला आणि अर्थव्यवस्थेचं चाक परत फिरायला लागलं जसं केन्स म्हणत होता त्याप्रमाणे. आणि आपण बघू शकतो की
दुसरं महायुद्ध ज्या वेळेला झालं तोपर्यंत जर्मनी इतका म्हणजे उभारी घेतलेला होता पहिल्या महायुद्धातून दुसरं महायुद्ध येईपर्यंत. आणि हीच गोष्ट अमेरिकेत पण लागू आहे की ज्या वेळेला दुसरं महायुद्ध सुरू झालं तसं परत परत युरोपमध्ये टंचाई भासायला लागली लोकांना आणि परत एकदा अमेरिकेचं एक्सपोर्ट आहे ते वाढायला लागलं. म्हणजे अशा प्रकारे ज्या वेळेला मागणी वाढली अमेरिकेच्या बाजारपेठेत त्याच वेळेला अमेरिकेतली जी मंदी आलेली होती 1929ला ती हटायला मेनली मदत झाली. म्हणजे साधारणतः आपण म्हणू शकतो 1929 साली सुरू झालेली मंदी ही 1939ला जे दुसरं महायुद्ध सुरू झालं ह्यानंच त्याचं बऱ्यापैकी प्रमाणात उच्चाटन झालं अमेरिकेतून. बरोबर. आता हे जे तू दुसरं महायुद्ध जो काही विषय काढलास त्याच्यावर मी जरा बोलीन की दुसरं महायुद्धामुळे आपल्याला माहिती आहे की अपरिमित वित्त व जीवितहानी झाली. मग ह्या दुसऱ्या महायुद्धामुळं जागतिक अर्थव्यवस्थेवर काय पडसाद उमटले? तर बरोबर आहे तुम्ही म्हटला की दुसरं महायुद्ध ही मानवी इतिहासातली सगळ्यात एक विध्वंसक घटना आपण म्हणू शकतो आणि ह्याचे दूरगामी परिणाम अर्थव्यवस्थेवर झाले. आता या युद्धात युरोपीय देशांची अपरिमित हानी झाली ते खूप कर्जबाजारी झालते. आता त्यांनी हे कर्ज फेडायचं कसं मुख्यत्वे अमेरिकेलाच तर त्यांनी हे कर्ज सोनं देऊन फेडलं अमेरिकेला. आता याच्यानंतर व्यापार या देशांमधला कसा होणार कारण की या देशांच्या चलनाला काही किंमत राहिलेली नाहीये. मग ह्याच्यातून म्हणजे जागतिक व्यापार जाणार कसा पुढे? ह्याच्यातून एक नवीन ब्रिटन वुड्स नावाचा करार अस्तित्वात आला. ते म्हणजे सगळ्या देशांनी US डॉलरला मान्यता दिली की हे सगळ्यात मोठं चलन आहे किंवा सगळ्यात स्ट्रॉंग चलन आहे असं. आणि US डॉलरचा एक्सचेंज रेट विथ सोनं हा फिक्स करून टाकला. म्हणजे 1 अंश सोनं म्हणजे 35 US डॉलर हा दर ब्रिटन वुड्सच्या परिषदेत फिक्स झाला. म्हणजे आधी कसं होतं की गोल्ड स्टँडर्ड मध्ये प्रत्येक देश त्याच्या चलनाच्या मोबदल्यात सोनं मागू शकायचा पण आता सोनं फक्त US डॉलरच्या मोबदल्यातच मिळायचं. आणि अशा प्रकारे पहिल्यांदा इथपासून जागतिक स्तरावरती US डॉलरचं महत्व वाढलं. आता हे साधारणतः दुसरं महायुद्ध संपल्यानंतर म्हणजे 1945च्या नंतर ही व्यवस्था सुरू झाली. पहिली 2 दशकं साधारणतः ही बऱ्यापैकी सुरळीत चालली. पण नंतर कसं झालं की अमेरिकेतले जे लोक होते त्यांची खर्च करण्याची प्रवृत्ती वाढली. म्हणजे अमेरिका जे इम्पोर्ट करते बाकीच्या देशांकडून युरोपीय देशांकडून ते वाढायला लागलं प्रमाण. त्यामुळे काय झालं की जशी अमेरिकेची इम्पोर्ट वाढली तसे अमेरिकेचे जे US डॉलर आहे ते जास्त प्रमाणात बाहेर जायला लागले आणि ओव्हरऑल जे प्रमाण आहे US डॉलरचं अर्थव्यवस्थेमधलं हे वाढत गेलं. आणि जसं आतापर्यंत आपण बघत आलोय की एखाद्या चलनाची उपलब्धता वाढली तर त्याची म्हणजे महागाई वाढते किंवा चलनाची किंमत कमी होते. याच तत्वानुसार US डॉलरच्या बदल्यात सुद्धा म्हणजे लोकांच्या मनात साशंकता निर्माण व्हायला लागली. आणि त्यानुसार आता फ्रान्सनं मेनली की 1970च्या दशकानंतर US डॉलर अमेरिकेला म्हटलं की US डॉलर तुम्ही परत घ्या आणि त्या बदल्यात आमचं सोनं घ्या. आणि हे असं एकाने एकदा सुरू केलं की परत वेगवेगळ्या देशांमध्ये ह्याचे लोन आहे ते पसरत जायला लागले. त्यानुसार इंग्लंडनं परत त्यांचं सोनं मागितलं अमेरिकेकडं. यामुळं काय झालं की अमेरिकेतलं जे सोन्याचं प्रमाण होतं ते घटायला लागलं आणि हे अमेरिकेला काही पटलं नाही. त्यामुळे त्यांनी काय केलं की हे जो ब्रिटन वुड्सचा करार होता तो पूर्णपणे म्हणजे नामंजूर केला. आता म्हणजे थोडक्यात असं सांगितलं अमेरिकेनं की आता तुम्ही यापुढं तुमच्या म्हणजे US डॉलरच्या मोबदल्यात कोणीही सोनं मागू शकत नाही. आता ह्याच्यामुळे झालं काय की एकतर US डॉलर बाहेर गेलेले होते अमेरिकेच्या आणि अमेरिका बाहेर पडली ब्रिटन वुड्स मधून. त्यामुळं त्या काळी जी थोडीफार जी म्हणजे विश्वासार्हता होती डॉलर बद्दलची ती पूर्ण गेली आणि यावेळेला US डॉलर हे चलन खूप नीचांकी पातळीला पोहोचलं. म्हणजे काही व्हॅल्यू त्याला राहिली नाही. आता इथं खरं म्हणजे इंटरेस्टिंग गोष्ट आहे की इथून कसं काय US डॉलर ही स्ट्रॉंग करन्सी झाली जगात आत्ताच्या. तर काय झालं की आता क्रूड ऑइल ही एक महत्वाची गोष्ट आहे हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आणि प्रत्येक देशाला त्यांच्या आर्थिक विकासासाठी किंवा दैनंदिन वापरात क्रूड ऑइल लागतंच. अमेरिकेला क्रूड ऑइलची बाहेरून तशी काही गरज नाही, तो सेल्फ सफिशियंट आहे देश. पण हे जे आशियातले किंवा युरोपातले जे मेन कंट्रीज आहेत त्यांना क्रूड ऑइलची गरज होती आणि ही गरज ओपेक कंट्रीज म्हणजे गल्फ आशियामधल्या ज्या कंट्रीज आहेत त्या मेनली फुलफिल करायचे. इथं अमेरिकेने एक महत्वाची खेळी खेळली ते म्हणजे हा जो प्रदेश होता पश्चिम आशियातला तो आपल्याला माहिती की अशांतता या प्रदेशात खूप जास्त आहे. मग या काळात अमेरिकेनं सौदी अरेबियाला आपला बळीचा बकरा बनवलं. सौदी अरेबिया म्हणजे ज्याच्याकडे सगळ्यात जास्त तेलसाठे आहेत असा देश. ह्याला त्या देशानं संरक्षण देऊ केलं
लष्करी संरक्षण. त्यामुळं ह्याच्या मोबदल्यात अमेरिकेनं काय सांगितलं की तुम्ही जर क्रूड ऑइलचा व्यापार आहे तो US डॉलरमध्येच करायला पाहिजे. त्यामुळं बाकीच्या देशांवरती पण हे कंपल्सरी झालं की US डॉलर तुम्ही वापरा. नाहीतर सौदी अरेबियानं सुद्धा त्या काळी प्रयत्न केलेला होता की आपण डॉलरच्या बदल्यात दुसरं कुठलं तरी व्यापारासाठी चलन म्हणून वापरूया. पण हे अमेरिकेची ही मूव म्हणजे स्ट्रॅटेजिक दृष्ट्या खूप महत्वाची ठरली आणि US डॉलरचं महत्व अबाधित राहिलं. आता ह्यात पण पुढे कसं झालं बघा की हे क्रूड ऑइलचा व्यापार सुरू झाला पूर्ण जागतिक स्तरावरती US डॉलरमध्ये आणि हे जे ओपेक कंट्रीज आहेत त्यांच्याकडे खूप मोठ्या प्रमाणात US डॉलर जमा झाले ऑइल एक्सपोर्ट करून आणि त्यांनी हे काय केलं की US डॉलर जे आहेत ते परत अमेरिकेतच गुंतवले अमेरिकन सरकारच्या बॉन्डमध्ये. त्यामुळं हे जे US डॉलर अमेरिकेच्या बाहेर गेलते ते परत अमेरिकेत आले. त्यामुळं त्या देशाची अर्थव्यवस्था अजून बळकट बनली आणि आता सगळ्या देशांनी जसं महत्व मान्य केलं होतं US डॉलरचं त्यामुळं कसं झालं की प्रत्येक देशाला US डॉलर म्हणजे आताची जशी सिनारिओ आहे तेच की प्रत्येक देशाला हवेसे वाटायला लागले US डॉलर. म्हणजे US डॉलर हे आता स्थिर चलन झालेलं या काळात. तर प्रत्येक देश मिळवायचा प्रयत्न करायचा US डॉलर आपल्याकडे असू देत. त्यामुळं आता पण अशी परिस्थिती आहे की मोर दॅन 2/3 जेवढे US डॉलर आहेत आताच्या जगाच्या बाजारपेठेत ते आउट ऑफ द अमेरिकाच आहेत. त्यामुळं अमेरिकेला एक एक्स्ट्रा ऍडव्हान्टेज मिळाला त्या काळी आणि आताच्या काळात सुद्धा तो मिळतोय. ते म्हणजे अमेरिका कसा पण खर्च करू शकतं आणि जसं आपण आपल्या भारतात बघतो ते म्हणजे आपण खूप जास्त नोटा छापल्या तर महागाई वाढते जसं आतापर्यंत होत आले तसं अमेरिकेच्या बाबतीत होत नाही. कारण की त्यांनी जरी जास्त US डॉलर छापले तरी त्यांना त्या डॉलरला बाहेरच्या जगात मागणी आहे. त्यामुळे अमेरिका अजून पण असं करत राहतं की जरी त्यांची फिस्कल डिफिसिट समजा वाढली तर त्यांनी आपलं चलन छापायचं आणि जी वित्तीय तूट आहे ती भरून काढायची. त्यामुळं अशा तऱ्हेने US डॉलर हे मेनली ब्रिटन वुड्स नंतर मोस्ट पॉवरफुल करन्सी झालेली आहे जगाचा आणि आतापर्यंत हाच सिनारिओ आहे. तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, परिचयाला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंटद्वारे नक्की कळवा. धन्यवाद.